मग आपण त्याच्या पुढचा टॉपिक सुरू करतो. तर टॉपिक नंबर 2 फ्रॉम युअर 2 मधला आता पहिला पार्ट आहे हा इन्शुरन्स. आता इन्शुरन्स शब्द सगळ्यांनाच माहिती आहे. इन्शुरन्स अनेक प्रकारचा असतो. इट इज फर्स्ट वन वी सी लाईफ इन्शुरन्स, म्हणजे जीवन माणसाचं, थोडक्यात माणसाचा असेल तो इट इज इन्शुरन्स ऑफ द लाईफ. त्याच्यानंतर असतो जनरल इन्शुरन्स. या जनरल इन्शुरन्समध्ये 2-3 प्रकार येऊ शकतात. इट कॅन कव्हर द प्रॉपर्टी लाईक फॅक्टरी, गोडाऊन विथ गुड्स अगेन्स्ट. आता गोडाऊन्स किंवा जे बिल्डिंग्स असतील किंवा फॅक्टरीज असतील ह्या सगळ्यांचा इन्शुरन्स काढला जातो अगेन्स्ट काय, जर फायरमुळे नुकसान झालं किंवा फ्लड म्हणजे पूर आला, त्यांचं अर्थक्वेक म्हणजे तुमचा अर्थक्वेक मी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तर त्याच्यामुळे म्हणजे भूकंप झाला तर त्याच्यामुळे होणारं नुकसान, ह्या सगळ्या नुकसानचं कव्हर आपण या जनरल इन्शुरन्समध्ये करतो. व्हेकलचा इन्शुरन्स काढला जातो अगेन्स्ट ॲक्सिडंट. फायर इन्शुरन्स एक वेगळा, आणखी नुसता फक्त फायर इन्शुरन्स असतो. त्याच्यानंतर मरीन इन्शुरन्स असतो. वेगवेगळ्या प्रकारचे इन्शुरन्स असतात. आणखीन मला वाटतं एक इन्शुरन्सचा प्रकार आपल्याला बघता येईल, तो म्हणजे ॲक्सिडेंट इन्शुरन्स असतो. म्हणजे कुठल्याही प्रकारचा ॲक्सिडेंट, असे इन्शुरन्सचे अनेक प्रकार आहेत. आता ह्या इन्शुरन्सचा टॉपिकचा अभ्यास करताना आपल्याला काही टर्मिनॉलॉजीज किंवा काही शब्द असे समजून घेण्याची गरज आहे. आपण ज्या प्रॉपर्टीचा इन्शुरन्स काढत असतो त्याला काहीतरी प्रॉपर्टीला व्हॅल्यू असते. समजा 1 लाख रुपयाचा तुमचा एक दुकान आहे, तर त्या 1 लाख रुपये ही दुकानाची व्हॅल्यू झाली. त्याला आपल्या भाषेमध्ये आपण म्हणतो प्रॉपर्टी व्हॅल्यू. आता ह्याला PV म्हणू शकतो आपण, पण PV दुसरा प्रॉब्लेम असा आहे की पुढे आपण म्हणतो पॉलिसी. समजा 1 लाखाची माझी इमारत आहे, त्याची 80,000ची पॉलिसी उतरतो. 1 लाखाची सुद्धा उतरू शकतो, 80,000ची उतरू शकतो. त्याच्यापेक्षा शक्यतो पॉलिसी कमी रुपयांची उतरली जाते, तर त्याला आपण म्हणतो पॉलिसी व्हॅल्यू. पण आता ह्याला आपण PV म्हटलं तर ह्याला पॉलिसी व्हॅल्यू म्हटलं की बरं PV म्हणजे मग गोंधळ होईल. त्यामुळे ह्याला आपण इन्शुरन्स व्हॅल्यू म्हटलं तरी चालणार आहे. त्यामुळे प्रॉपर्टी व्हॅल्यू आणि इन्शुरन्स व्हॅल्यू ह्या वेगवेगळ्या असतात. 1 लाखाची बिल्डिंग असेल तर समजा 80,000, कारण जेवढा आपण जास्त इन्शुरन्स उतरू तेवढा आपल्याला दर महिना पैसे जास्त भरायला लागतात. ते जे दर महिन्याला पैसे भरायला लागतात, तो इन्शुरन्सची व्हॅल्यू असते ती पॉलिसी व्हॅल्यूच्या काही टक्के असते. 80%, 70%, 75% असं काहीतरी, 100% काही म्हणजे एक्सेप्शनल केसेसमध्ये. त्यामुळे इन्शुरन्स व्हॅल्यू ही दिलेली असेल तर चांगलंच आहे. पॉलिसी व्हॅल्यू दिली असेल त्याच्या 75% आपण काढू शकतो, 80% काढू शकतो. त्याच्यानंतर ते दिलेलं असेल तर आपल्याला इन्शुरन्स व्हॅल्यू काढता येते. त्याच्यानंतर असा इन्शुरन्स काढल्यानंतर आपल्याला दर महिन्याला त्याचा प्रीमियम भरायला लागतो, दर वर्षाला किंवा दर महिन्याला. तो इन्शुरन्स व्हॅल्यूच्या काही टक्के असतो, 10%, 5%, 3%, 2% असं काहीतरी असतो. कोणाच्या कुठल्या व्हॅल्यूची असतो, तो पॉलिसी व्हॅल्यूची किंवा इन्शुरन्स व्हॅल्यू. म्हणजे इन्शुरन्स व्हॅल्यू आपल्याला माहीत झाली आणि त्याचं पर्सेंटेज माहीत झालं की प्रीमियम काढता येईल. हे सगळं काम करण्यासाठी एजंट्स असतात. त्या एजंट्सना आपल्याला काही कमिशन द्यायला लागतं. ते मात्र कमिशन प्रीमियम किती असेल, म्हणजे हा एकदा प्रीमियम काढला की त्याचे काही टक्के असतो, तो त्या एजंटचं कमिशन असतो. आता समजा असं काय झालं, आपण इन्शुरन्स उतरला, आणखी समजा आपला काहीतरी आग लागली, आणखी नुकसान झालं. नुकसान ज्याला झालं त्याला म्हणतो आपण लॉस. समजा 1 लाखाची माझी बिल्डिंग आहे, त्याच्यातला 80,000चं काहीतरी माझं नुकसान झालं, 80,000ची आपण इन्शुरन्स पॉलिसी उतरली आणि माझे 50,000चं नुकसान झालं. तर कंपनी आपल्याला 50,000 रुपये देणार आहे का? देणार नाही. आपलं 50,000चं नुकसान जरी झालं असलं तरी आपल्याला 50,000 रुपये देणार नाही, कारण आपला इन्शुरन्स मुळात 1 लाखाच्या अगेन्स्ट 80,000चा आहे. त्यामुळे तो काढण्यासाठी त्याला आपण क्लेम म्हणतो. जे आपल्याला इन्शुरन्स कंपनीकडे जे पैसे मिळू शकतात त्याला म्हणतात क्लेम. तो आपण पॉलिसी व्हॅल्यू अपॉन प्रॉपर्टी व्हॅल्यू गुणिले लॉस. आता इथे आपल्या लक्षात येईल, ह्या दोन आपल्या सारख्या असल्या म्हणजे आपला 100% इन्शुरन्स असेल तर जेवढा लॉस असेल तेवढा क्लेम मिळेल. पण नॉर्मली इन्शुरन्स हा प्रॉपर्टी व्हॅल्यूपेक्षा कमी असतो. त्यामुळे आपल्याला जो लॉस झालेला असतो त्याच्या थोड्या कमी प्रमाणात, अर्थात या इन्शुरन्सच्या प्रमाणात आपल्याला क्लेम मिळतो. म्हणजे हे झालं साधारणतः इन्शुरन्सचं इंट्रोडक्टरी. आता आपण ॲक्च्युअली उदाहरणं सोडूया. बघा, एक सिंपल उदाहरण घेतलं. एक बिल्डिंग वर्थ ₹5 लाख. आपल्याला जर इंग्लिश येत असेल, भाषा थोडीशी समजत असेल तर उदाहरणात काय दिले कळतं. बिल्डिंग वर्थ ₹5 लाख म्हणजे ही त्याची झाली प्रॉपर्टी व्हॅल्यू. 5 लाख इज इन्शुअर्ड फॉर 4/5 ऑफ इट्स व्हॅल्यू. म्हणजे आपल्याला जर इन्शुरन्स व्हॅल्यू काढायची असेल, जर अर्थ कळला तर बघा, 4/5 ऑफ 5 लाख. ऑफ म्हणजे गुणिले, म्हणजे 5 लाखाच्या 4/5 म्हणजे दुसऱ्या भाषेत सांगायचं झालं तर 80%
काढलं तर आपल्याला 4 लाख येईल. मला वाटतं कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना एवढं समजायला हरकत नाही. एखाद्या व्हॅल्यूच्या 80% किंवा 4 पंचमांश काढायचं म्हणजे सरळ 5 ने भागायचं आणि 4 ने गुणायचं, म्हणजे ही झाली त्याची इन्शुरन्स व्हॅल्यू. म्हणजे पॉलिसी व्हॅल्यू आहे 5 लाख रुपये, इन्शुरन्स व्हॅल्यू आहे 4 लाख रुपये. व्हॅल्यू ॲट द प्रीमियम ऑफ 5%. नाऊ 2 क्वेश्चन्स आर आस्क्ड. व्हॉट इज द अमाऊंट ऑफ प्रीमियम. आता तुम्हाला माहिती की प्रीमियम कोणाचा काढायचा असतो, तर इन्शुरन्स व्हॅल्यूचा काढायचा असतो. हेन्स प्रीमियम इज इक्वल टू 5% ऑफ इन्शुरन्स व्हॅल्यू. सो 5% ऑफ 4 लाख म्हणजे तुम्हाला समजलं असेल की तो 20,000 रुपये येईल. कॅल्क्युलेशन हे सोपं आहे. एकदा काय कॅल्क्युलेशन करायचं कळलं की सहज काढू शकता. 2 शून्य घालवलेत, हे 2 शून्य घालवलेत की 4,000 गुणिले 5 डायरेक्ट 20,000 रुपये. म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. व्हॉट इज द अमाऊंट ऑफ प्रीमियम अँड फाइंड द कमिशन ऑफ एजंट इफ द रेट ऑफ कमिशन इज 3%. एक गोष्ट लक्षात घ्या, रेट ऑफ प्रीमियम आणि रेट ऑफ कमिशन हे दोन्ही वेगवेगळे असतात. हां, ते सारखेच असले पाहिजेत असं नाही, त्यावेळेला असू शकतील. सेकंडली एजंट्स कमिशन्स इज इक्वल टू 3% ऑफ कोणाच्या काढायचं असतं, तर प्रीमियमच्या काढायचं असतं. तो 20,000 रुपये ऑफ प्रीमियम. सो इट इज 3% ऑफ 20,000. 2 शून्य घालवले, आता 200 गुणिले 3 म्हणजे 600 रुपये. म्हणजे त्या एजंटला हा व्यवहार करण्यासाठी त्या एजंटला 600 रुपये मिळतील. फक्त एजंटचं कमिशन हे प्रीमियमवर काढायचं असतं, लक्षात ठेवा, पॉलिसी व्हॅल्यूवर नव्हे. बघा नेक्स्ट एक्झाम्पल. ए शॉपकीपर इन्शुअर्स हिज शॉप व्हॅल्यूड ₹5 लाख. कारण मी मागाचं उदाहरण आणि हे उदाहरण तुम्हाला सारखंच वाटेल. प्रॉपर्टी व्हॅल्यू 5 लाख, इन्शुरन्स व्हॅल्यू फॉर 80% ऑफ इट्स व्हॅल्यू. म्हणजे तुम्हाला आता 80% ऑफ 5 लाख म्हणजेच 80/100 इंटू 5 लाख. सो इट विल बी 4 लाख. साधारणतः 4 पंचमांश आणि 80% दोन्ही सारखं असतं, लक्षात ठेवा. 3 चतुर्थांश म्हणजे 75%, 3 पंचमांश म्हणजे 60%, 1 द्वितीयांश म्हणजे 50%. हे साधारण आपल्याला आता माहिती असेल. सो इन्शुरन्स व्हॅल्यू इज 4 lakh rupees, property value is 5 lakh rupees. Now he pays 13,000 as the premium. So premium is equal to, आपण प्रीमियम कशाचा काढतो, सम X% ऑफ इन्शुरन्स व्हॅल्यू. आता तुम्हाला प्रीमियम दिलेला आहे, इन्शुरन्स व्हॅल्यू पण दिलेली आहे, म्हणजे तुम्हाला पर्सेंटेज काढता येईल. सो प्रीमियम इज 13,000 is equal to X% means X/100 into insurance value 4 lakh. आता हे 2 शून्य जर घालवले तर 1300 भागिले 13,000 भागिले 4,000 तुम्हाला रेट मिळेल R. सो X is equal to 13,000 भागिले 4,000. 1 2 3 13/4 भागाकार केला, 4 त्रिक 12 म्हणजे 3.25%. हा झाला रेट ऑफ प्रीमियम, तो तुम्हाला पहिला विचारला होता. आणि पुढे काय विचारलंय बघा, इफ एजंट गेट्स 11% कमिशन फाइंड एजंट्स कमिशन. आता एजंट्स कमिशन इज इक्वल टू 11% ऑफ प्रीमियम. 11% ऑफ प्रीमियम. प्रीमियम तुम्हाला दिलेला आहे 13,000 रुपये, म्हणजे 13,000 अशा 11% म्हणजे 1,650 रुपये तुम्हाला. म्हणजे 13 गुणिले बघा बरोबर येते का 130. ₹1,410 रुपये. बघा पुढचं उदाहरण. फाइंड द प्रीमियम ऑन द प्रॉपर्टी वर्थ ₹25 लाख. म्हणजे प्रॉपर्टी व्हॅल्यू 25 लाख आहे. इफ ॲट 3%
म्हणजे रेट ऑफ प्रीमियम 3% दिलेला आहे. प्रीमियम काढायचा आहे, पण प्रीमियम हा नेहमी पॉलिसी व्हॅल्यूच्या पर्सेंटमध्ये काढायचा असतो. इथे तुम्हाला पॉलिसी व्हॅल्यू दिलेली नाही, पण दोन उदाहरणं दिली आहेत. इफ प्रॉपर्टी इज इन्शुअर्ड फॉर 80% ऑफ व्हॅल्यू. सो विल सॉल्व द फर्स्ट वन फर्स्ट. प्रॉपर्टी व्हॅल्यू is equal to 80% of insurance policy value is equal to insurance value. So it is 80% property value 25 लाख म्हणजे 80/100 इंटू 25 लाख. आता 80% म्हणजे आपल्याला माहिती आहे कसं काढायचं असतं ते 4/5 म्हणजे जर तुम्ही काढलं तर 20 लाख रुपये येईल. म्हणजे जेव्हा 80% इन्शुरन्स व्हॅल्यू असेल ती असेल ॲक्च्युली 20 लाख रुपये. आणि मग तुम्हाला काढायचं आहे प्रीमियम. प्रीमियम इज इक्वल टू 3% ऑफ 20 लाख. सो इट इज 3/100 इंटू 20 लाख म्हणजे उत्तर येईल 60,000 रुपये. म्हणजे जर 80% आपण इन्शुरन्स व्हॅल्यू केली असेल तर 60,000 रुपये तुम्हाला प्रीमियम भरायला लागेल. दुसरा प्रश्न विचारला आहे इफ इट इज फुल्ली इन्शुअर्ड. आता फुल्ली याचा अर्थ काय, तर प्रॉपर्टी व्हॅल्यू आणि पॉलिसी व्हॅल्यू सेम. सो वेन सेकंड एक्झाम्पल, वेन फुल्ली इन्शुअर्ड पॉलिसी व्हॅल्यू इज इक्वल टू 25 लाख. म्हणजे तुम्ही ह्या फॉर्म्युल्यामध्ये म्हणजे ह्या इथे 3% ऑफ 20 लाखाचं काढले त्याच्याऐवजी 3% ऑफ 25 लाखाचं काढायचं. हे प्रीमियम इज इक्वल टू 3% ऑफ 25 लाख. सो इट इज 3/100 इंटू 25 लाख म्हणजे तुमचा 75,000 असा अर्थ येईल. म्हणजे जर 80% इन्शुरन्स व्हॅल्यू असेल तर 60,000 रुपये प्रीमियम भरायला लागेल. आणि जर पूर्ण इन्शुरन्स काढलेला असेल तर 75,000 रुपये बघायला लागेल. ही झाली. अजून आपण उदाहरणं क्लेम आणि लॉसची बघितलेली नाही, नुसतं पॉलिसीज काढण्यासंदर्भातले. पुढच्या सेशनमध्ये आपण जी उदाहरण बघणार आहोत ती लॉस झाला तर क्लेम किती असेल वगैरे वगैरे असं आपण बघणार.